धन्यवाद सर, आपण केलेल्या मार्गदर्शनामुळे नक्कीच की ह्यांनी आपले मनोगत 1 ते 2 मिनिटात मांडायचे आहे। टकराता है जो तूफान से टकराता है उसे बादल कहते हैं, और जो बादल से टकराता है उसे हमारे गुरु कहते हैं, हमारे गुरु कहते हैं। अस्मिता, तेजस्विता, तत्परता आणि कृतज्ञता या गुणांचा संग्रह म्हणजे आमचे आदरणीय गुरुजन वर्ग, आणि त्या गुरुंच्या जोरावरतीच आम्ही आज या ठिकाणी लढलो, जगलो, हे त्यांचं उत्तर आहे। प्रवासी मी दिगंताचा युगे युगे माझी वाट, प्रवासी मी दिगंताचा युगे युगे माझी वाट, मज चालायचे असला थांबला तो संपला, काळगतीचा पुढे चालला थांबला तो संपला, धाव त्याला शक्ती आणि रस्ताही सापडे, तो रस्ता तुम्हीच आम्हाला दाखवून दिला। सर, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजाच्याही पलीकडे जाऊन झेप घेण्याची जिद्द असावी। ती जिद्द सर तुम्ही आमच्यामध्ये निर्माण करून दिली, हे त्याचं उत्तर आहे। सर, मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जे काही शिकवलं ना आम्हाला ते आमच्या रक्तात भिनलं, आमच्या हृदयात भिनलं। मी 9वीला होतो, आदरणीय वेलजाळी सर आम्हाला मराठीला होते, मराठीला असताना सरांनी एकच कविता शिकवली। सरांनी सांगितलं की बाबांनो, ही कविता तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त प्रेरणादायी ठरेल। कविता कुसुमाग्रजांनी लिहिली, पण सरांनी ती आमच्या हृदयात रुजवली। ती कविता सर मी तुमच्या पुढे सादर करतो। सर, त्यावेळेस तुम्ही सर होते, त्यावेळेस तुम्ही उभे होते, आम्ही खाली बसलेलो होतो, आणि आज तुम्ही खाली बसलेले, मी उभा आहे, हा तुमचा विद्यार्थी, हे त्याचं उत्तर आहे। परीक्षात आम्ही जरी लिहिलं असेल, ते प्रश्नपत्रिकेत राहिलं, उत्तरपत्रिकेत राहिलं, पण प्रत्यक्ष जीवनवादी सत्य आज मी या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो। ती कविता तुम्ही जी शिकवलेली ती 9वीत असताना आजही माझ्या हृदयात ठसून गेली। ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, सर गंगामाई पाहून यायली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी सर, बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, सर भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, पण नाही कारभारणीला संगे घेऊन सर मी आज लढत आहे, ती पडकी भिंत बांधत आहे, चिखल गाळ काढत आहे। अशा वेळेस सरांच्या मनात दया आली, खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, सर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा। ही प्रेरणादायी कविता सर तुम्ही शिकवली, तुमचं ज्ञान आमच्या हृदयात रुजलं। वाजे सरांची जी कविता होती, किनारा कविता, ती कविता इतकी सुंदर होती ना की त्यावेळेस आमचं मन रमून जात होतं। वाजे सरांनी सांगितलं कविता तुम्ही चाल लावणार का, मी हो म्हटलो। मला त्यावेळेस खरं मराठीच वाचता येत नव्हतं, पण मी म्हणायचो हो, प्रत्येक वेळेस मी होच म्हणायचो। विजू नाटे असेल, बापू गेगडमल असेल, संतोष लोंढे असेल, सुनील गोसाई असेल, इमानने मी प्रेरणा द्यायची। आता डुबे होता, तो डुबे माझं नाव प्रत्येक वेळेस लिहायचं, मी रोज रट्टे खायचो, पण मी मात्र ती किनारा कविता म्हणायची हो म्हटलं उद्या सर येतील, आपल्याला ती म्हणावंच लागेल। मी चाल लावली, मी ती चाल तुमच्या समोर थोडक्यात गातो आणि माझं भाषण थोडक्यात संपवतो। घन नीळ सागराचा घननाद येत कानी, घुमती दिशा दिशांत ही लहरी मधील गाणी, घुमती दिशा दिशांत ही लहरी मधील गाणी, चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत, कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत, आकाश तेज भारे मांडावरी स्थिरावे, भटकी चुकार होडी लाडात संत धावे, घननीळ सागराचा घननाद येत कानी, घुमती दिशा दिशांत ही लहरी मधील गाणी,
घुमती दिशा दिशांत ही लहरी मधील गाणी. त्यावेळेस मी 7वीला होतो आणि कविता सरांना दाखवली. त्यावेळेस सरांना खूप आनंद झाला. पण आताच बेलजाळे सरांनी सांगितलं की गेट टुगेदर पुढं महाबळेश्वरला झाला. मला ते क्षणात लक्षात आलं की आत्ताची मुलं सर आणि त्यावेळेची मुलं यांच्यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक आहे. आत्ताची मुलं ही काय झाली सर, झिंगिनांग चिकिनांग झाली. झिंगिनांग चिकिनांग झाली. ज्याच्या त्याच्या आवडीची कोंबडीचे टांग आणि पोटामध्ये दारू करते डिंगडांग डिंगडांग. आता झिंगिनांग चिकिनांग झिंगिनांग चिकिनांग. सर वेणी गेली फणी गेली बापकट करून आली. वेणी गेली फणी गेली बापकट करून आली. एवढी एवढी पोरं आता सैराट झाली. त्याच्यामुळे सर हा परिस्थितीचा कालावधी निर्माण झाला आणि मग हा सैराट झालेला विद्यार्थी म्हणायला लागला, पारू माझी सोडून गेली, पारू माझी सोडून गेली, चंद्रमुखी कोणी भेटावे. सर पारू पारू म्हणत राहावे, देवदासाप्रमाणे मरण यावे. अंतयात्रेत माझ्या कोणीच स्थितीवर नसावे. सर अंतयात्रेत माझ्या कोणीच स्थितीवर नसावे. फक्त 4 कांदे घरी, ते देखील फुल दारू पिलेले असावे. तिरडी माझी सुगंधित अत्तराने भिजलेली असावी. त्यावेळेस तो म्हणतो, तिरडी माझी सुगंधित अत्तराने भिजलेली असावी, पण मात्र त्यावर उधळली जाणारी सारीच फुले दारूत बुडालेली असावी. पारू नको हे जगणे, जगण्यापेक्षा मरण बरे. पण आता मरण येत नाही म्हणून दारू पिलेले बरे, दारू पिलेले बरे. सरांनी त्यावेळेस सांगितलं, जर व्यसनाच्या आहारी गेला तर मरोच तो रट्टे काशी. यादव सर आम्ही खूप घाबरायचो. मी सहज एकदा म्हटलो, काय रे संतोष, ती अमुक अमुक मुलगी तुला कशी वाटते? संतोषने सांगितलं, हे बोललो को माग स्मशानभूमी उभे जाऊन टाकतील यादव सर. नाद करायचं नाही. जोपर्यंत यादव सर तिड उभे तोपर्यंत अभ्यास म्हणजे अभ्यास. अभ्यासाकडे लक्ष द्यायचं भाऊ, व्यसनाकडे जायचं नाही, व्यसनापासून दूर राहायचं. अनेक आदरणीय कला गुरू आमच्याकडे जीवनात आम्हाला मिळाले आणि या सगळ्या गोष्टींचा परिकल्प आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. मागून मला दट्टा येतोय की तू आवरून घे, मला काही आवरावं असं वाटेना, माईक सोडावं असं वाटेना. पण तरी देखील आदरणीय गुरुवारे, तुमच्यामुळेच आम्ही लढलो, तुमच्यामुळेच आम्ही घडलो. जाता जाता एवढंच सांगतो की जीवनामध्ये खूप काही प्रयत्न करा, पण अस्मिता, तेजस्वी, तत्परता आणि कृतज्ञता या गुणांचा स्वीकार करा. रोज नित्यमान योगा प्राणायाम आणि योगा करा आणि म्हणजे तुमचं शरीर चांगलं राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.